जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
Thank you.
ते भवयोग संचित क्रियमान योग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म नमो सद्गुरु ज्ञानादीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्ञानते किया समावेश करणे श्रीगणती सुंदर महिमाने सदाशिव ताताय बने शेवटी जीवा गडरिया सेवा समर्थाची आता माझ्या निगरा निर्धार चिंतनांतर पडावी की नाही गुरुकुला भुकारी कंट्रोल जनता लाल मुदा देवते जवळ जर सुडा सुरंजे संगत जगणे लोक देव पंचामृत निर्गुण स्वामी जगत गुरु मागुर सर्वदेव साक्षात परमात्मा श्रीगणा जयंत केला समावेश सर्व श्रीगणा येथे म्हणजे गणा स्वर्णात काही माझे वाणी नसता चिंता कुरिया विठ्ठल वरं पुंडरीकाय रत्नमणिमुन्द्रे समागरदिशं गमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गात् मस्तक ही पाया अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रिय आहे सालाबादप्रमाणे अतिशय भव्य दिव्य असा उत्सव रौप्य महोत्सव आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर वातावरणामध्ये संपन्न होत आहे. ज्या वर्षी पहिल्या वर्षी ज्यावेळी ज्याच्या कृपाशाने हा सप्ताह सुरू झाला ते म्हणजे वैराग्य संपन्न वैराग्य होती विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. ही सुरुवात 25 वर्षापासून हा गावची परंपरा गावातील सर्व ग्रामस्थ प्रथम वर्ष द्वितीय वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष ही नारळाची परंपरा आपल्या गावाला पार पडली आहे आणि आता हा रौप्य महोत्सवापर्यंत आपण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. निर्विघ्नपणे भाऊंच्या आशीर्वादाने हा चाललेला अखंड सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह मातपुरी गावाचा चालू राहो हीच भाऊंच्या चरणी प्रार्थना करतो. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन या ठिकाणी यावर्षी करण्यात आलेलं आहे. पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने हा चाललेला भव्य दिव्य सप्ताह आणि या सप्ताहाच्या प्रथम दिवसाची सेवा मध्ये पाहण्यात आलेली आहे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु जगज्ञानी संत श्रोणी विराटी मोठी ठोकऱ्यांचा
अतिशय सुंदर मी म्हटलं होतं की ज्यांच्या आशीर्वादाने मामूंच्या आशीर्वादाने झालेला सप्ताह आहे. आणि ह्या वर्षी जे आयोजन नियोजन आणि रौप्य महोत्सवाला मागे पुढे उभा आहे संभाळित आणि या आघात रिवाड्या या ठिकाणी आपण साक्षात काळ घेऊन आज उभे आहेत. आपणच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी किशोर महाराज आहेत आमचे सुंदर असे मृदुंगाचार्य, तिकडे पण किशोर महाराज आहेत सुंदर असे मृदुंगाचार्य. ओम महाराज आहेत या ठिकाणी, भगवत काका आहेत. समस्त या ठिकाणी गायक गान गंधर्व ज्यांचा सरस्वतीचा आशीर्वाद ज्यांच्या जिभेवरती वास करतोय. महाराज आपलं नाव दौड महाराज या ठिकाणी सूरज आला होतात देव त्याचे होतात. महाराज मक्कळे महाराज गायनाचे अंगी अशक्ती अद्भुत अंगी अतिशय सुंदर या वयात सुद्धा पहाडी आवाज या ठिकाणी त्यांचा आहे. बाबांचा आवाज, बाबा नाव आपलं उंडे महाराज. उंडे महाराज या ठिकाणी सुद्धा त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात दंडवत. पोपट महाराज त्या ठिकाणी पोपट महाराज सुद्धा उपस्थित आहे. त्यांचे शिष्य मृदुंग वाजवत आहेत, त्याच्यामुळे त्यांची सुद्धा परीक्षा आहे. असं अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी सप्ताह केलेलं आहे. या ठिकाणी आपली गावची जी सप्ताह कमिटी आहे त्यामध्ये या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश रामचंद्र ढोके, जे सचिव आहे श्री राजेंद्र बापराव ढोके, श्री भगवान दशरथ ढोके, श्री श्रीपती मारुती जरे, श्री दिनकर तात्या बजारे, श्री शंकर भीमराव ढोके, श्री एकनाथ रामदास खराडे, श्री नारायण मारुती जरे, श्री दत्तात्रय बापराव जरे, श्री दत्तात्रय अंबाराव ढोके, श्री तुकाराम काशीनाथ ढोके, श्री अनिल बापजीराव पाटील, श्री अंगद पांडुरंग जरे, श्री सुधाकर भानुदास ढोके, श्री विठ्ठल भीमराव ढोके, श्री देवदास कुंडलिक ढोके, श्री रामदास अजिनाथ ढोके, श्री मोहन खंडोपाध्याय, श्री शेषराव निलंगनाथ आवाड, श्री शहादेव सुखदेव धोत्रे, श्री गोपालजय पवार, श्री सुरेश नारायण जरे, श्री तुकाराम गणपती ढोके, श्री महादेव श्रीपती ढोके, श्री नानासाहेब मार्कंडे, श्री अनिल कोकट बीडकर. समस्त ग्रामस्थांचा या ठिकाणी योगदान आहे आणि त्यांच्या योगदानात चाललेला सप्ताह उपस्थितीसाठी या कीर्तनासाठी उपस्थित आपल्या गावचे माननीय सरपंच साहेब गोपालरावजी ढोके साहेब या सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. गावच्या आपले सर्वांवरती आशीर्वाद देणारे देवप्पा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि कीर्तनाला ज्यांचा मला फोन आला, आता प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रभर माझं कीर्तन करत फिरणं होतं, पण महाराज अनेक असे लोक मला फोन करतात, महाराज तुमचं कीर्तन 9 वाजता आहे 7 वाजता आहे तुम्ही या. पण मला आज इथं कीर्तनासाठी ज्यांचा फोन आला तो साक्षात पंढरीश पांडुरंगाचा विठ्ठल सरांचा फोन आला. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. बाबा विठ्ठलाचा साक्षात फोन मला इथं आला, त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी उभा आहे. असो समस्त ग्रामस्थ या ठिकाणी कोणाचा नामोल्लेख चुकून राहिला असेल तर एकूणाची हित पाही माऊलीची चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. नानाबाईप्रमाणे प्रभो तुम्ही महिषाची मूर्ती मनी अर्पित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकारलती. असो अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन सर्व ग्रामस्थांच्या चरणी सर्व सप्ताह कमिटीच्या चरणी साष्टांग प्रणिपात दंडवत. या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. बाबा शेवटपर्यंत असाच आवाज ठेवा. कालच 2-3 दिवसापूर्वी कीर्तन झाल्याने थोडा घसाचा प्रॉब्लेम झाला. डॉक्टर असून मलाच माझी ट्रीटमेंट करता येत नाही असं झालंय. असं अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन. आणि मी देवप्पा म्हटलं होतं की नुसतं मी अमित महाराज ढोके एकटा कीर्तन करणार नाही तर मी पुन्हा येईल. काय मी पुन्हा येईल. नुसतं एकटा नाही आलो आपण, नुसतं एकटा नाही आलो बाबा, किशोर महाराजांना सुद्धा घेऊन आलो आणि ओम महाराजांना सुद्धा घेऊन आलो. आणि सगळे बाळगोपाळ या ठिकाणी आमच्या मागच्या या ठिकाणी उभा सोबदार साहेब यांच्या या ठिकाणी दंडवत. आठवण होती महाराज वारकरी संप्रदायाने तुम्ही छोटंसं जरी योगदान दिलं तर कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे यांच्याकडे बघितलं की आपल्याला कुणाची आठवण येते मारुती आपणची. ही परमात्म्याची ताकद. असो त्यांच्या चरणी त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन. भाऊंच्या चरणी स्मृती अभिवादन या ठिकाणी प्रार्थना कोट पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात विनंती की पहिल्या वर्षापासून 25 वर्षापर्यंत हा जो सोहळा आपण डोळ्याने बघतोय, बाहूंच्या चरणी एवढीच प्रार्थना. 2024 सालीची वारकरी संप्रदायाची परंपरा जो रौप्य महोत्सव आहे, या रौप्य महोत्सवामध्ये जे जे व्यक्ती आज उपलब्ध आहेत, जे जे लोक उपस्थित आहेत,
हे सगळेची सगळे अमृत महोत्सवाला उपस्थित राहो हीच एक भाऊंच्या चरणी प्रार्थना. अकल्प आयुष्य अनेक दयापुरा माझी असं कळा हरीच्या दार. कल्पाविष्य भावित या कुळा माझी या सकळ हरीच्या रसा कल्पनेची बाधा न होणी काही ही संत मंडळी सुखी असो. या सर्वांच्या चरणी भावनांच्या चरणी एवढी प्रार्थना आहे की बाबा जेवढ्या आमच्याकडून गावात असे सुंदर असं कार्य आहे चंद्र सूर्य असेपर्यंत उभं राहो हीच एक पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत श्रोणी वैरागी मूर्ती तुकोबरायांचा. कोण तुकोबरा जाळी संसार वैसोलंगणी खेळ तुकोबरा. कोण तुकोबरा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत पुण्य धर्म केला. कोण तुकोबरा ज्यांच्या नावामध्ये एवढी ताकद होती की यम सुद्धा थरथर कापायचा. राम तुकाराम नाम घेता कामेय धन्य तुकोबा समर्थ जिनी केला हा पुरुषार्थ. ते तुकोबरा आजच्या अभंगामध्ये यथावत जुने जीवाचा उद्धार करण्यासाठी आणि तुम्हाला आम्हाला याची मार्गी गेले. बहु साधू संत नका फेरवाड राणी ऐसी गर्भवती पुराणी किंवा येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही. याच मार्गाने बहु साधू संत गेले आणि त्याच मार्गाने तुकोबरा जाण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल ग्रामस्थांना विनंती की बाबा शेवटपर्यंत टाळी वाजवा. जो करेन कीर्तना काळीची काळी काळी त्याला उद्या सकाळी यमक वटा. शेवटपर्यंत टाळी वाजते. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी किंवा नोही हा खेळ एकोटे आता म्हणून मेळ जमविला असो असे ते सुंदर असं वातावरण. विठोबा रत्मे नळबा तुका विठ्ठलाचं ज्यावेळेस भजन असतील प्रेमाने आनंदाने टाळा वाजवायची. घेतलेले अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत शिरोमणी वैराग्य मूर्ती तुकोबरायांचे. वारकरी संप्रदायामध्ये जन्मी जन्मापर्यंत खरा परमार्थ केला त्यांना आतापर्यंत दुःख भोगावं लागलं. एक पण सोन्याला बायको विकावं लागले, एक पण सोन्याला भोगा विकावं लागले, एक पण पिण्याला स्वतःला स्मशानभूमीत प्रेताला खायची पडली. जगाच्या पाठीवर 4 मुलं झोपेत ठेवून देहांत प्रायचित्त झाला तेव्हा ज्ञानेश्वरी झाली आणि 13 दिवस दगडा उपोषण करावं लागलं तेव्हा गाथा निर्माण झाला. आणि घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत शिरोमणी तुकोबरायांचा आहे. महाराज क्रमांक काय म्हणून या वाटाचे निघाले का सोबता तया दुःखाची वाटा भागाला. ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांना आतापर्यंत दुःख भोगावं लागलं. आणि घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत शिरोमणी वैरागी मूर्ती तुकोबरायांचा आहे. का तुकोबरा आहे? तुम्ही संत आहात, मुनी आहात, समाज प्रबोधनाचं कार्य करताय तरी पण तुमच्यावर एवढे संकट आले कस काय? वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या पाठीवर नोहे जगाला सुखी करण्यासाठी जगाच्या पाठीवर जाळून संसार बैसोलंगरी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. एवढा परमार्थ करणारे जगद्गुरु तुकोबरा आहे. आणि ते तुकोबरा यांच्यावर एवढे मोठे प्रसंग आले. महाराज काय प्रसंग आले? ज्ञानोबांच्या झोळीत शेण टाकलं. जी भिक्षा ज्ञानोबांची झोळी मागत होती ती भिक्षावरून लोकांनी त्याच्यावर चुरडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबांच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकलं. ज्ञानोबांना सगळं खापर मिळू दिलं नाही. एवढे प्रसंग संतांवर आले. आपल्यावर आले का मावशी? आपल्या कोणी पिठात माती टाकतंय का? कुणी माती दगड कुणी आपला हानीतय मारितय कुणी आहे का? नाही. जगाच्या पाठीवर म्हणून योग्याचा वाटा जे निघाले का सुबता तया दुःखाची वाटा भागाला. परंतु एवढं दुःख सहन करून सुद्धा याच्यासाठी केला होता ठहास. शेवटचा दिवस गोडावा. जगाच्या पाठीवर कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो ही ईश्वर. एवढं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये ते विश्वमौली ज्ञानोबा आहे. जगद्गुरु तुकोबा आहे. घेतलेले अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत शिरोमणी वैरागी मूर्ती तुकोबरायांचा आहे. का तुकोबरा तुम्ही एवढ्या जगासाठी परमार्थ केला परंतु तुम्हाला संसारामध्ये दुःख भोगावं लागलं. संसारिक माणसाचं जर या भूतलावर येणं पडलं तर आपण येऊ कशा? आपण कशा येऊ? हा भजन काय कशाला येऊ? कशाला कशाला येऊ? संत आले कशाला? वाढवले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संत आले कशाला? आम्ही वैकुंठ
कारणासे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी यासाठी आम्ही आलो. कशासाठी आलो? पिटो भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा. कशासाठी आलो? याची मार्गी गेली बहु साधू संत. कशासाठी आलो? जगाच्या कल्याणासाठी आलो. कशाला? स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून जगद्गुरु जगन्मान्य संत शोभून तुकोबा जगाच्या कल्याणासाठी या भूमी तलावर लागले आणि घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत शिरोमणी वैराग्यमूर्ती तुकोबरायांचा. ह्या अभंगामध्ये यथावत जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आणि तुम्हाला आम्हाला ज्या सुखाची प्राप्ती ती सुखाची प्राप्ती करून देण्याचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे. प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा आहे. जगाच्या पाठीवर अनेक असे व्याधी, पण जगाच्या पाठीवर कोणत्याही दवाखान्यामध्ये ठीक न होणारा व्याधी म्हणजे भवरोग आहे आणि हा भवरोग सुद्धा जाईल असं जगद्गुरु तुकोबरायांकडे औषध आहे. पण तुकोबराने प्रथम चरणामध्ये सांगितलं तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. कशाने भवरोग झाले? ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन. काय फायदा होईल? वसो भीमा तेरी एक एकदा जोरदार काय आवाज होता तुमच्या काय पोटात दुखायला लागल्यावर काय आवाज म्हटलं ते मग शेषे बाकी घातल्यासारखे एकदा जोरदार काय आवाज घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य जगाचा सुखाचा पत्ता आपणाला सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाची आशा जन्म देणार. आताशी साऊंड सिस्टम मला न्यावं दिला मला वर जावं लागतंय का काय असं अतिशय दादा आमची युट्यूब चॅनलवर सुद्धा दादा त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घेतलेला अभंग सुखाच्या पर्यंत आलो की सुख कुठे आहे? सर्व सुखाचे आग्रह बाप रखुमा देवीवर. आता मला सांगा पिंट्यावर बरं कितीला आहे तुम्ही? अरे पिंट्या तू ये बाबा शाळेत जातो का? नाही सर कुठं गेली येत नाही का पोरशाळी? वाक्य नाही. जगाच्या पाठीवर जर सुख पाहिजे असेल तर ते सांभाळण्याशिवाय याबद्दल तुमचं मत. जगाच्या पाठीवर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तो वारकरी संप्रदायाशिवाय आणि जगाच्या पाठीवर तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर ते संतांशिवाय नाही. संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा काय करतील तीच माझी हित करीती सकळ जेने हा उपाळ कृपा करी. मग जगाच्या पाठीवरती
ज्ञानोबा जाऊन 750 वर्ष झाली, तुकोबा जाऊन 350 वर्ष झाली, राजेश्वर छत्रपतींना जाऊन 350 वर्ष. वाक्य नीट आहे का? महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला तिथपर्यंत आपण आलो. मला सांगा परवा तुम्ही शाळेत जाता तर शाळेत तुम्हाला पुस्तकामध्ये एक वाक्य शिकवलं जातं. पहिली दुसरी पाचवी ते 10वी पर्यंत कधीतरी एक शिकवलं जातं की माणसाची उत्पत्ती ही कशापासून झाली? हा कशापासून? हा मोठ्याने बरोबर बोलतोस की काय काय कोणाची? बरोबर ना. कुणापासून झाली? हा वानर. बरोबर मोठ्याने आहे. कुणापासून झाली? कुणी शिकवले तुम्हाला? सरांनी शिकले नाही. 100% बरोबर आहे कोणाचं. माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली. ह्याला उत्क्रांतीवाद म्हणतात. तो डार्विनने सांगितलं. कुणाची उत्पत्ती झाली? बरोबर सांगतात. कुणाची? माकडापासून आपण जन्माला आलो. बरोबर. हे तुम्हाला कुठे शिकले? हा कितवी? 6वी 8वी. कशापासून झाले? वाक्य नीट आहे का? मग जंगलात आता माकडं आहेत त्यांच्यापासून माणसं का तयार होत नाही? आता इलेक्शन जवळ आले म्हणून माकडासाठी एवढ्या मागतात ती गोष्ट सोडून द्या. माकडापासून माणसाची निर्मिती झाली. वाक्य नीट आहे का? मग आता माकडे त्या माकडापासून आपण का तयार होत नाही? आपल्या मनावरती हे बिंबवलं गेलं. आपली उत्पत्ती माकडापासून झाली. अरे पण आपली उत्पत्ती ही माकडापासून नाही झाली. ज्यावेळेस आपल्याला कळेल की आपली उत्पत्ती ही माकडापासून नाही झाली तर आपली उत्पत्ती ही ज्ञानोबांपासून झाली. आपली उत्पत्ती तुकोबांपासून झाली. आपण वामन भाऊंच्या कुळातले माणसं आहे. आणि ही जे रक्त आहे ते माकडाचं नसून राजेश्वर छत्रपती. कोणाचं रक्त आहे? माकडाचं नाही. कोणाचं आहे? राजेश्वर छत्रपतींचं रक्त आहे. आमच्या कुळातले आपण माणसं आहे. वाक्य नीट आहे का? ज्यावेळेस आपल्याला कळेल की आपली उत्पत्ती माकडापासून झालं नसून आपली उत्पत्ती आपलं रक्त आपण ज्ञानोबा तुकोबाला वामन भाऊंच्या कुळातली माणसं आहे. छत्रपतींच्या रक्तातली माणसं आहे. त्यावेळेस आपण कोण आहे? आपण छत्रपती शिवाजी महाराज. आपण जर स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तर आपण कधी तंबाखून बिडीन कधी परावी नारी मध्ये रुक्मिणी समान. वाक्य नीट आहे का? जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा होऊन गेला की त्या राजाच्या दरबारामध्ये एकही स्त्री नाचली नाही. त्याचं नाव म्हणजे राजेश्वर छत्रपती. काय नाचली नाही? महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबा. पराव्या नारीमध्ये रुक्मिणी समान. जायोगे माये न करी सयास आम्ही विष्णुदास करी सयास. आपण इथपर्यंत घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्गुरू संतश्रेणी तुकोबा यांचा. गाव तुकोबा आहे. तुमच्या पावकडे असं काही औषध आहे का? त्यानं सगळी भवव्यथा भवरोग पाप सगळं नाहीसं होईल. तुकोबाराय म्हणजे माझ्याकडे औषध आहे. काय औषध आहे? अभंगाचं
एकच औषध आहे, ऐसे विठोबाचे नाम काय फायदा? तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. आता रोग तुटे भवरोग नाशे भवरोग असं सुद्धा लिहिलेलं. जड धागा प्रेम का मद खिचो टूट जाय, टूटे से जुडे नहीं जुडे तो फिर गाठ बन जाय. मग तुकाराम महाराजांनी शब्द वापरले, तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. कशाने? ऐसे विठोबाचे नाम. आता रोगाचे अनेक प्रकार सांगितले वेदांमध्ये, भरपूर ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद सगळे वेद आहेत. आता कीर्तन थोडस अभंगच थोडासा जरा जड आहे बाबा, त्याच्यामुळे समजायला सुद्धा थोडासा जड आला. आता तुटे भवरोग हा वेदांमधून जर तपासून बघायला गेलं आपण तर वेद एवढे डेंजर आहेत बाबा. वेद आपल्याला कळणार आहेत का? कळणार आहेत का? शब्दाच आहे बाबा. लग्न किती वर्षापूर्वी झालं? 72 लग्न. लग्नात घोडा होता का काय होता? लग्नात घोडा होता का बैलगाडी होती? बैलगाडी. किती वर्षापूर्वी? 72 ला तुमचं लग्न झालं. तेव्हा काय होता? बैलगाडी होती. बैल पांढरे होते का काळे होते? हा, काळे. मग आजचा कीर्तन घेतला भगवंत आहे वाक्य. अरे ह्या वयात सुद्धा बाबा उभा आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळवाज बाबा. 72 ला त्यांचं महाराज लग्न झालं. त्यांना माहित होतं 72 ला त्यांच्या लग्नात बैलगाडी होती. बैल पांढरे नव्हते बाबा, काळे बैल होते. हे संसारात आपल्या लक्षात राहतं. वाक्य नाही जायचा. वेद एवढा अवघड आहे महाराज. आता इथे जेवढे बसते पोरं सगळ्यांना तर मी जी म्हणेन ती मागं म्हणायचं. हा बाबा सगळ्यांनी मी जी म्हणाल तेवढं मागं म्हणायचं. वेद सांगतो तुम्हाला, नंतर आग्रहाकडे जातो. वायुतंत्रेंद्र प्रवर्तको चेष्टाणाम उच्चवचाणाम नियंता प्रणिताचे मनस सर्वेंद्रिणाम जग सर्वेंद्रिणाम विवडा सर्वेश्वर धातु युवतर संधानकर शरस्य प्रवर्तको वाचा प्रकृती शब्द स्पर्श श्रोत्र स्पर्श मूल हर्ष उत्साह समीरण अग्नि दोष संशोधन क्षेत्रा बहिर्मनाम आयुष्य वृत्ता प्रत्येभूता भवन मना सुरू करा. शक्य आहे का महाराज? कुणालाच शक्य नाही. कलियुगामध्ये कुणालाच शक्य नाही. मग कलियुगामध्ये वेदांकडून आपला उद्धार होणे नाही. मग कलियुगामध्ये उद्धाराचं साधन काय सांगितलं? कलियुगामध्ये करावे कीर्तन तिन्ही नारायण दिल भेटी किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामी. मग जगाच्या पटीवर कलीमध्ये जर तळून राहायचं असेल तर नामस्मरणाशिवाय फायदा नाही. आणि नामस्मरणाचा फायदा जगद्गुरु तुकोबांनी अभंगामध्ये सांगितला की नामस्मरण जर केलं तर काय होतं? तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. अहो रोग जाईल याच्यात नवल नाही, भवरोग सुद्धा जाईल. एवढी ताकद नामामध्ये. आता बहुरोगाच्या अगोदर जो रोग शब्द आलाय तिथं पहिला त्याला पुढे रोगाची अशी डेफिनेशन कालार्थ कर्मणा योगाहीन मिथ्या मात्र का साम्य योगच विज्ञ रोगा आरोग्य कारण. रोगच तो दोष वैषम्य दोष साम्य मरोगत. किंवा अनेक असे रोगाचे प्रकार दिले. साध्य सुख साध्य याप्य अनुपक्रम हे 4 रोगाचे प्रकार वेदांमध्ये दिले. साध्य व्याधीमध्ये एकदा गोळी खाल्ली की बरं वाटतंय. सुख साध्य म्हणजे जपैन गोळ्या औषध चालू तो पण बरं वाटते. खुर्च साध्य म्हणजे गोळ्या औषध चालू वाटते, 2-4 महिने बरं वाटते, पुन्हा तो आजार उद्भवते. खुर्च साध्य झाला. आणि याप्य म्हणजे जगाच्या पट्टीवर त्याला कसलंच औषध नाही, तो म्हणजे याप्य व्याधी. आता सुख साध्य व्याधीचं उदाहरण सांगतो. आपल्याला सर्दी झालं, खोकला झाला, हे सुख साध्य व्याधीचं लक्षण आहे किंवा सुख साध्य रोगाचं लक्षण आहे. सुख साध्य, असाध्य, साध्य हे सगळे व्याधीचे प्रकार आहेत. हे सांगितलं तर महाराज इथं सगळे 12 वाजतील. पण यस्मिन नाते सर्व विज्ञाने आता भवती निश्चितम तस्मिन परिश्रम कार्य किंवा शास्त्र भाषित. जगाच्या पाठीवर तुम्हाला असं वाटत असेल
की आपण रोगमुक्त राहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जर बाबा या गावाचा इतिहास बघितलेला तर 25 वर्षापूर्वी महाराज गावामध्ये आज 2, 4, 5 कीर्तनकार झाले. सुंदर असे महाराष्ट्राला सुद्धा लाजवेल असे 2 मृदुंगाचार्य झाले. सांगायला डॉक्टर आहेत, ऐकायला डॉक्टर बसलेत. बाबा ही फक्त भाऊंची कृपा आहे. ती नारी नर. तुम्ही जर वारकरी संप्रदाय तो कया घरी राबत असे किंवा जगी खातो का आम्ही माथा दिला का, एवढं सामर्थ्य तुमच्या आमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आपण आलो इथपर्यंत की रोगाचे अनेक असे प्रकार आहेत. आता आपण डॉक्टरकडे जातो. इकडे बी एक माग म्हणून बाया डोळ्याने सगळ्याला सोडलं मला धरलं. वाक्य नीट ऐका. कुठपर्यंत आलो आपण? नातावल्या मावशी कीर्तन बरोबर बसलो. फिट. एका महाराज आमच्याकडे एक म्हातारा माणूस आला. रोग झाला म्हणतो. म्हणला महाराज लई ताप आली मला. आणि त्या दिवशी कीर्तनाला गेलतो म्हणून माझ्या असिस्टंट तिथे डॉक्टर उभं होते. आणि त्या डॉक्टरांनी म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं. म्हातारा म्हणला काय त्या महाराजाचा हातही म्हणा एवढा इंजेक्शन दिलं तरी त्रास होतोय म्हणा. काय त्यांच्या हाताखालचे डॉक्टर म्हणजे अजिबात त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी सांगायला म्हणा महाराज काय तुमच्यापेक्षा तुमच्या हाताखालचे डॉक्टर काय सुंदर इंजेक्शन देतात. म्हणलं बाबा कुठं दिलं? ते म्हणला करगुड्याच्या कट्यात दिलं. आठ करगुडा त्याला पिवळं होऊन गेला. डॉक्टर पिवळं झालं. हे सुख साध्य साध्य असाध्य हे व्याधी. पण वाक्य नीट आहे का? रोग नुसता रोग जाईल नामस्मरण्यात अडचण नाही महाराज. एक छोटासा दृष्टांत देतो महाराज. जगाच्या पाठीवरती काळाला परत पाठवणे जगद्गुरु तुकोबा आहे. यांच्या कीर्तनामध्ये एक सोनमठ ठाकूर नावाचे मृदुंगाचार्य होते महाराज. कोण होते? मृदुंगाचार्य. सोनमठ ठाकूर नावाचे मृदुंग तुटे भवरोग सांगतोय. आणि त्या सोनमठ ठाकूरांना ताप आला. ताप काय आला? ताप आला. सोनमठ ठाकूरांना ताप आला. तुकोबा यांचं लोहगावमध्ये कीर्तन होतं. आणि तुकोबाने सांगितलं सोनमठ ठाकूर आज कीर्तनामध्ये नाहीये. लोक म्हणले महाराज त्यांना काय झालंय? ताप. तापाची ट्रीटमेंट आहे मावशी पण मनस्तापाची ट्रीटमेंट अजून नाही. ताप आहे, तापाची ट्रीटमेंट आहे. विष्णू सहस्रनाम केल्यानंतर ताप जातो हे वेदांमध्ये सांगितलं. बरोबर? ताप प्रत्येकाला ताप आहे. एक मावशी माझ्याकडे आली म्हणली बाबा माझं लईच पोट दुखत. म्हणलं कधीपासून दुखत होती? म्हणलं कधीपासून नाही हो, त्या शिमिंताताईंनी नथ केली ना तेव्हापासूनच माझं पोट दुखत. सगळं कीर्तन नक्कीवर चालू. वाक्य नीट आहे का? हा ताप जाण्यासाठी सुद्धा औषध जगाच्या पाठीवरती फक्त वारकरी संप्रदायामध्ये. काय? कोणाही जीवाचा न घडो मच्छर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. प्रत्येकाला झालेला व्याधी जाण्याची ताकद जर कशात असेल तर ती म्हणजे फक्त नामस्मरणामध्ये. लांब जाऊ दे, सोडा थोडा वेळ सोडा. कोविडचा काळ थोडा आठवा 3 वर्षापूर्वीच. अरे 25व्या वर्षी सुद्धा एवढे माणसं या धर्ममंडपामध्ये ही ताकद फक्त बाळांची. आपण जीवन देत ना बाबा त्याची ताकद फक्त होईल. भाऊंना वाटलं आपलं गाव जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत वारकरी संप्रदायाची धुरा चालली. आणि म्हणून महाराज सुंदर असं गायन करतात. ती ताकद भाऊंची. महाराज मृदुंग वाजवतात. ती ताकद म्या बोलविला वेद बोली म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण आले. संतांना काही कमी त्रास झाला का बाबा? वामन भाऊ महाराज जन्माला आले तर जन्माला आल्यानंतर 40 दिवसानंतर वामन भाऊच्या आईचं निधन झालं. निधन झाल्यानंतर वामन भाऊ 40 दिवसाचे असताना महाराज आजीने छातीला लावलं आणि 75 वर्षाचा आजीला पाहणा फुटला. ही भाऊंची ताकद होय. हा महिमा सामान्य संतांचा. नैवेद्य हत्तीचा मूर्ती जीवी. विठ्ठल विठ्ठल. तुटे भवरोग संचित क्रियमान भवरोग जातील महाराज. वेगवेगळ्या प्रकारचे रोग ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. अगागो क्षीर जरी झाली परिपथ्यासे नाही म्हणितली ऐसे निह विषोय सुतले नवज्वरादिती. किंवा 730 श्लोक 1800 अध्याय आणि एक तरी ओवी अनुभव. विठ्ठल विठ्ठल.
सत्य व्हावे साह्य आणि घातलिया भैया नरका जाणे. हा तमाशाची बातमी देण्यापेक्षा कीर्तनाची बातमी दिली आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. वाक्य असं मग घेतलेला अभंग तुकोबायांचा आहे. रोगावरती आता पण वाक्य निघाय का ज्ञानोबायांनी एक सुंदर गोवी ज्ञानेश्वरी मध्ये दिली महाराज. परी तेजा दे बहु प्रगटी साबरीवालींना सरा वरी फळना तू पोकळा किस्तन झाले कळा सेडी जैसे अभंग तुटे बहु. पण रोगाचे अनेक प्रकार आहेत. माऊलींनी काय सुंदर ओव्या दिल्या मला. जॉन्डिस झालं तर जॉन्डिसचं डायग्नोसिस 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी देऊन दिलं. कामिनी जवळ झाली नित्रासी देखे तो चंद्रासी तिथवर डायग्नोसिस ऑफ जॉन्डिस 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी सांगितलं. मग तुटे भवरोग नुसता भवरोगच झाला. रडू दे काही अडचण नाही. मोकळं रडू दे. विठ्ठला विठ्ठला 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी मध्ये अनेक अशा रोगावरती ओव्या दिल्या. आपल्या जर ऍसिडिटी झाली सगळ्याच्या पाठीवरती यथावत जडाची वाचा उत्पादन आणि सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ती ज्ञानोबा तुकोबारायांशिवाय नाही. मग घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की तुटे भवरोग. नुसता भवरोगच तुटणार नाही महाराज. संचित क्रियमान भोग मध्ये कीर्तन चालू होतं. लोहगावमध्ये संचित क्रियमान भोग तुम्हाला महाराज लोकांनी सांगितलं की बा सोनबा ठाकूर आज काही ताप आल्यामुळे येऊ शकत नाही. तुकोबारायांनी डोळे भेटले आणि तुकोबाराय कीर्तन सुरू केलं. तुकोबारायांनी एवढं सुंदर कीर्तन केलं. 2 तासाचं कीर्तन 4 तास चाललं. आणि तुकोबारायांची सवय येते की तुकोबाराय डोळे झाकून कीर्तन करायचे. आणि तुकोबारायांनी त्यावेळेस डोळे उघडले त्यावेळेस महाराज त्यांना आनंद झाला की सोनबा ठाकूर माझं कीर्तन वाजवायला आले. सगळे तुकोबारायांचे कीर्तन झाले. लोक पाया पडले आणि पाया पडल्यानंतर महाराज सोनबा ठाकूर सुद्धा तुकोबारायांच्या पाया पडायला आला. आणि सोनबा ठाकूरांना महाराज सोनबा ठाकूराच्या पाठीवर जगद्गुरु तुकोबारायांनी थाप टाकली. ती थाप महाराज जमिनीवर पडली. सोनबा ठाकूराच्या पाठीवर रामेश्वर शास्त्री तुकोबारायांच्या कीर्तन पाटील तेवढ्यातून गायब झाले. गायब झालेल्या सोनबा पाटलांना महाराज ठाकूराला तुकोबारायांनी रामेश्वर शास्त्रींना घरी पाठवलं. आणि त्या सोनबा ठाकूरांना घेऊन या. रामेश्वर शास्त्री महाराज सोनबा ठाकूराच्या घरी गेले. घराची कडी वाजवली. आज गेलं तर बघतो तर काय की सोनबा ठाकूर पलंगावर झोपले. तुटे भवरोग पलंगावर झोपले होते. तापेने फनफनले होते. त्यावेळेस महाराज रामेश्वर शास्त्री त्यांना म्हणाले अहो तुकोबा एवढं सुंदर तुम्ही कीर्तनामध्ये मृदंग वाजवला. तुम्हाला एवढी ज्वर असताना सुद्धा ताप असताना सुद्धा तुम्ही सुंदर असा मृदंग वाजवला. अहो तुकोबाराय दुसऱ्या गावाला जाणार तो तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंय चला. त्यावेळेस सोनबा ठाकूराच्या डोळ्यात खळ 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 अश्रू आले. महाराज अरे अख्खं कीर्तन होईपर्यंत मी खटावर पडू. आता अशा अनेक बरे सोनबा ठाकूरात गावात त्या 2 खटाव पडले. कीर्तन सुरू झालं तर असं सोनबा ठाकूरांकडे तुकोबाराय रामेश्वर शास्त्रींना महाराज तुम्ही तर आतापर्यंत एवढं सुंदर मृदुंग कीर्तनामध्ये वाजवला. एवढा सुंदर मृदुंग कीर्तनामध्ये तुम्ही वाजवला आणि तुम्ही खोटं बोलते आमच्याशी की मी कीर्तनाला नव्हतो म्हणून. त्यावेळेस महाराज रामेश्वर शास्त्री महाराजांच्या डोळ्यात सुद्धा खळ खळ अश्रू आले. अरे तर सोनबा ठाकूर इथं होते तर मृदुंग वाजवला कोणी. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींच्या डोळ्यात घळ घळ पाणी आलं. रामेश्वर शास्त्रीने सोनबा ठाकूराला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर सोनबा ठाकूराला पाठीवर घेतलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाच्या ठिकाणी सोनबा ठाकूरांना घेऊन आले. तुकोबारायांनी सांगितलं अहो मला तुमच्याशी बोलायचं होतं पण तुम्ही तेवढ्यात निघून गेलात. का निघून गेलात. सोनबा ठाकूरांना सांगितलं मी कीर्तनामध्ये आलोच नव्हतो. त्यावेळेस मात्र जगद्गुरु तुकोबारायांचे डोळे काही भगवंतासमोर कधी मागितलं नाही. 8 पिढ्यांनी माझ्या पांडुरंगाच्या चरणी डोकं ठेवलं परंतु 8 पिढ्यामध्ये मी एवढं पाप केलं की जगाच्या मालकानं माझ्या डोक्यावर पाय ठेवले. डोकं ठेवलं. सोनबा ठाकूरांनी तुकोबारायांच्या डोक्यावर ज्यावेळेस महाराज चरण ठेवले मस्तक ठेवलं त्यावेळेस महाराज सगळा प्रसंग रामेश सोनबा ठाकूरांना मृदुंग नाही वाजवला तर कीर्तनामध्ये जगाच्या मालकांचे
सोनबा ठाकूराचं रूप घेऊन जगाचा मालक 2-4 तास मृदुंग वाजवला. ज्या वेळेस रामेश्वर महाराजांना कळालं की सोनमठ रामेश्वर शास्त्री म्हणले तुकोबराय, तुम्ही तुकोबराय नाही तुका विष्णू नाही तुकोबरायांच्यामध्ये कीर्तनामध्ये येऊन मृदुंग वाजवला. ही ताकद तुकोबरायांची होती. आणि ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुनीत झालेला हा सप्ताह चालू आहे ते वामनभाऊ महाराजांची ताकद सुद्धा कमी नव्हती. महाराज सखाराम पाटील नावाचे एक टाळकरी वामनभाऊंच्या काळामध्ये, बरोबर ना बाबा? हे सगळे गडावरची मंडळी, बरोबर ना? सखाराम पाटील नावाचे एक टाळकरी वामनभाऊंचे एकदम आवडते शिष्य होते. एवढे आवडते होते महाराज, सखाराम पाटील जे बोलतील तेच गडावर व्हायचे, एवढे आवडते होते. पण महाराज सखाराम पाटील महाराज वामनभाऊंना सोडून त्यांच्या गावात गेले मातुरीला. मातुरी त्यांचं गाव झालं आणि त्या मातुरी गावामध्ये गेले. मातुरी गावामध्ये गेल्यानंतर महाराज तिथे दुष्टांच्या संगतीत लागले. कोणाच्या? बरोबर, कोणाच्या? कोणाच्या? दुष्टांच्या संगतीत. दुष्टांची संगत लई अवघड आहे. सुसंगती सदागडो सुजन मागते पाणी पडो. संगत एवढी आयुष्यामध्ये महत्वाची. एकदा महाराज एक माणूस पेढे विकायला गेला, एकदम सुंदर खव्याची पेढी गेली आणि कुठं गेला? पत्रूडला पाकरूडला विकायला गेला आणि सुंदर खव्याचं दुकान मांडलं. आणि दुकान मांडल्यानंतर महाराज त्या दुकानामध्ये पेढे विकू लागला. पेढे पेढे एक नंबर पेढे. संगतीचा परिणाम सांगते, वामनभाऊंची संगत तुम्हाला सांगते. पेढे पेढे विकायला लागले. दिवसभर त्याची पेढेच विकली. शेवटी त्याने मला फोन केला, म्हणला महाराज दिवसभर झालं जामखेडमध्ये बसलो, पेढा एकही पेढा इकला नाही. दारूचं दुकान टाकलं असतं तर बरं झालं असतं. म्हणलं कस काय इकला नाही, तू बसला कुठं? तो म्हणला उंदर मारायचा गल्लीच्या तिथं बसलो. उंदर मारायचं औषध माझ्या शेजारीचे काय मांडलंय आणि हा म्हणायचा पेढे लई गोडे, लई गोडे, लई गोडे. आणि उंदरावाला म्हणायचा खाल्लं की मरते, खाल्लं की मरते, खाल्लं की मरते.
आता मला सांगा, खाल्लं की मरतय म्हणलं कशाला कोणकडे घेऊ? संगत चुकली, कार्यक्रम संपला. मग वामन भाऊंच्या सानिध्यामध्ये माणूस मातुरी गावामध्ये आला. अजूनही महाराज टाळकऱ्यांना मातुरी गावामध्ये मान. पहिला फेरदा दिंडीचं त्यांनाच वाक्य नाही काय का, विठ्ठल विठ्ठल मातुरी गावामध्ये अजून पण महाराज ते ठाकूर महाराज पाटील वामन भाऊंना सोडून चुकीच्या लोकांच्या संगतीत गेले. वाक्य नीट आहे का? जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय होतं, कळवळ्याने कुणी सांगणाऱ्या विश्वात उभा आहे. वाक्य नीट आहे का? जगाच्या पाठीवरती आईनंतर जर कोणी असेल ती माऊली आणि बापानंतर कुणी बाप असेल तर ते म्हणजे जुगीत करून तो कोबा आहे. हेच आपले माय बाप आहे. त्याला प्रमाण घ्या, तुम्ही संत माय बाप कृपावर. महाराज सखाराम पाटील नावाचे टाळकरी महाराज चुकीच्या संगतीत गेले आणि वामन भाऊनी त्यांना सांगितलं, बाबा या चुकीच्या संगतीत जाऊ नका, अहो टाळ वाजवा, टाळ, या गडावर राहा, आयुष्याचं कल्याण करा. संतांनी सुद्धा हेच सांगितलं महाराज. आपण म्हणतो ओ मावशी कुठे निघाल्या? मावशी म्हणतात काय नाही, चिचपुराला निघाली. कशाला निघाल्या? खेकडं काय? ओ मावशी इकडे या, इकडे या, गावात सप्ताह चालू आहे, सप्ताह. काय चालू आहे? एक मला बाबा येताना म्हणलं, बाबा काय महाराज तुम्ही एवढं कीर्तन वरडून सांगताय, पहिला दिवस आहे, मंडप फुल भरलाय, काय महाराज तुमच्यामध्ये ताकद आहे म्हणे. अहो 2-4 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये लई भारी कार्यक्रम होता, काय त्यांची ताकद, अख्खं गाव वाढलं बाई. त्याला म्हणलं बाबा जाऊ दे, जिथं खाण असते तिथं माश्या जास्त असतात. वाक्य नाही काय? सखाराम पाटलांना वामन भाऊंकडे आले आणि वामन भाऊंची संगत सुटली. महाराज जसं आपण हाका मारून सांगतो, या 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 सप्ताह चालू, या हाका मी सांगे तुकोबारा एवढे महात्मे अधिकारी लोकांच्या पाया पडलेला गुरु वामन भाऊ महाराजांचे जे सखाराम पाटील शिष्य होते ते वामन भाऊंना सोडून मातुरी गावात गेले आणि गावात गेल्यानंतर वामन भाऊचं कीर्तन त्या मातुरी गावामध्ये होतं आणि त्या गावामध्ये कीर्तन चालू असताना पुन्हा त्या वामन भाऊ महाराजांनी महाराज त्या सखाराम पाटलाला बोलून घेतलं, बाबा चल 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 चल. तो म्हणला नाही 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 अंगे मदन चढी मग काही अजिबात नाही. आजा मिळाला महाराज.
नुसतं त्यानं वेश्याला बघितलं तर 83 वर्ष त्यानं वेश्याची सेवा केली. त्यासाठी ज्ञानोबा तुकोबांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं, डोळे तुम्ही घ्यारी सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारी काणी माझ्या विठोबाचे गणी. प्रत्येक इंद्रियाला काम दिलं. मग तसे हे जे पाटील त्यांना म्हणले चला बाबा चला, ते काय आले नाही. सकाराम पाटील वामन बरोबर आले नाही. मग वामन भाऊनी त्यांना सांगितलं, तू आला नाही ना, गावामध्ये सप्ताह चालू तू आला नाही ना, सप्त्याला गावामध्ये मिरवणूक चालू तू आला नाही ना, गावामध्ये पंगत चालू तू आला नाही ना, गावामध्ये कीर्तन चालू आला नाही ना, गावामध्ये हरिपाठ चालू तू आला नाही ना. कुणाला सांगितलं सगळं? सकाराम पाटला. महाराज वामन भाऊनी त्या गावात सांगितलं, जा तू 10 दिवसांनी डोंगरात सापडशील. कुठं? डोंगरात. महाराज वामन भाऊ त्या गावातून दुसऱ्या गावाला गेले आणि 10 ज्या डोंगरावर महाराज वामन भाऊनी सांगितलं त्या डोंगरावर ते तुम्ही सापडता म्हणून, त्याबरोबर 10व्या दिवशी कोलेन कुत्रीन गिधाडावरून फिरायला लागले. ही ताकद वामन भाऊची. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. ही ताकद वामन भाऊंकडे खाली कशाला? की नित्यनेम नामे हा प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी तुटे भवरोग, संचित प्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम. अहो नुसतं नाम घेतल्यानं काय होईल? अभंगाचं दुसरं ज्ञानेश्वरीमध्ये केलं नाही, कधी वडिलांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं नाही, कधी भावाचं बंधूचं जगाच्या पाठीवर स्वतःच्या कुटुंबाचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये फक्त एका बाईचं वर्णन आहे. काय होतं त्या बाईचं नाव? मदालसा त्या बाईचं नाव होतं. आणि त्या बाईला ज्या मुलगा छोटासा झाला, उच्चारिता खंडे जन्म, पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरेश, प्रत्येकाला उपजते नाशे ते पुनरपि कुसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. प्रत्येकाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून महाराज प्रत्येकाला जायचंय. पण तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. या जन्म गर्भवासाचे दुःख गाडी पुढे आहे सगळं पुढं. पण या विठोबाच्या नामस्मरणाला काय होते? तर तुटे भवरोग, संचित प्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडी जन्म. मग ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये आईचं वर्णन केलं नाही, पण एका बाईचं वर्णन केले. त्या बाईला एक मुलगा झाला, तिने तो पाळण्यात टाकला आणि पाळण्यात टाकल्यानंतर महाराज ती म्हणायला लागली, हा देह नाशिवंत बांधा वरी चरण घातिले रे सुंदरी बाळा, रवर गंधी अमंगळतेचा बांधा स्मरे ते हरिहरा.
मलमूत्राचा बंध. जन्म मरण महाराज, जन्म मरण खेळण्यामध्ये आपण आले, पण जन्माला आपण आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले, ते म्हणजे जिजामातेच्याच पोटी जन्माला आले. वाक्य नीट ऐका. वयाच्या 16व्या वर्षी थोडा इको द्या बाबा, कुठे मंडपवाले साऊंड सिस्टीमवाले थोडा इको द्यायला. वयाच्या 16 वर्षी तलवार हातात धरावी, वयाच्या 52 वर्षी महाराष्ट्राच्या मातीची सेवा करावी, वयाच्या 16 वर्षी पुराच्या तलवार कोल्हे कुत्र्यांचं नाही, स्वतःची दोन वेळ कापून शिवशंकराचा अभिषेक करावे. जगाच्या पाठीवरचे पहिले राजे जन्माला आले. कसे जन्माला आले? वयाच्या 16 वर्षी तलवार हातात घेतले, दुष्टांचा संवाद आई वडिलांचे अभिरक्षण करण्यासाठी परिणाम जे पालन पाखंड कंटाळा ही जवान आई वडिलांचे रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी, स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिजामाता घोड्यावर लक्षात आणि करतात तयारीच्या खुशीमध्ये घोड्यावर सुद्धा त्यांना दुष्टांचा संवाद करण्यासाठी माझ्यामध्ये असा एखादा की तो पराक्रमी ताकद असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. परिणाम झाला राजेश्वराच्या पोटी जन्माला आला. या महाराष्ट्राच्या मागे राजेश्वर छत्रपती जन्माला आले. कशामुळे आले मावशी, नतेवाल्या मावशी? कशामुळे आले? आईच्या गर्भात संस्कार झाले. जगाच्या पाठीवर अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं जगाच्या पाठीवर कुठे शिकता नाही आलं. चक्रव्यूहामध्ये बाहेर कसं पडायचं जगाच्या पाठीवर कुठे शिकता नाही आलं. संस्कार फक्त आईच्या गर्भात. महिला मंडळ पहिला छोटं छोटं बाळ असताना किती सुंदर म्हणायचं तुम्ही. बाई पहिल्या ग माती उभी होती अंगणात, डाव्या मुशीला रंग नाक दुवाळावली म्हणायचं का नाही मावशी? बाई दुसऱ्या ग माती राजेश्वर छत्रपती आईच्या पोटात असताना जन्माला मागे सुद्धा सांगितलं महाराज. आमच्या तिकडे संगमनेर भागामध्ये एका बाईला टवाळी लागले. कशाचे माहिती आहे? महिला भिड्या वाढायची. एका बाईला टवाळी लागली, टटकीर वाढायची. महाराज असे पुत्र जन्माला आल्यावर कसं व्हायचं? महाराज त्यांनी मागे सांगितलं होती एका बाईला डोहायला लागले, मी गुड खायची. ती असं उन्हाळा काम केल्यासारखं अशी गोळी गोळी बनवून ठेवायची. सकाळी 2 गोळी, संध्याकाळी 2 गोळी. कसे छत्रपती शिवाजी महाराज जन्माले? अरे राजेश्वर छत्रपती जन्माल्यासाठी माझी जाऊ जन्माला. तुम्ही बसलेल्या माझी जाऊच आहे, बरोबर आहे का नाही? फक्त जिजाबाईचं चुकलं कुठं माहितीये का? जिजाबाई आत्ताची मिसरी लावतात. एकदा महाराज मी असंच कीर्तनाला गेलो आणि एका बाईने असं दूध ठेवलं होतं. दूध म्हणजे बाबा दिसतोय, चला चला पटकीने, चला घरी गेली, पटकीने स्वयंपाक बिपाक केला. चुलीच्या शेजारी दूध होतं बाबा, आणि तिने मिसरी लावली होती. काय लावली? तुम्ही लावतात मावशी? हा हा आणि जेव्हा वाटलं मला दूध वतू गेलं, जसं दूध वतू गेलं त्या मावशीने सगळं दूध काढा झालं. वाक्य नीट आहे का? गांजा भांग फोटो सेवन कसरा दारिद्र्य संसारात येणं तिन्ही सेना मणिरावा हरिनामाची रसन भगवंताची गुण आठवावी. इथपर्यंत आपण आलो. जन्म मृत्यूच्या सोहळ्याचा त्याच्यावरती सुद्धा पलीकडे जायचं असेल, संसारातून तरुण जायचं असेल, काहीच करायचं नाही. काय करायचं नाही?
बांधा नामाची सांग खंडी जन्म. विठोबाचं नामस्मरण केल्यानंतर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा आपण चुकून पलीकडे जातो. आणि नुसतं फेऱ्यातून चुकून जात नाही तर जेवढं आपण पाप केलं ते पाप सुद्धा निघून जातं. अभंगाचं तिसरं चरण. पैसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. फायदा काय? वसोन सकी पाप जाय त्रिविध तो ताप. पाप कसलंच वसत नाही महाराज. एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे. तुम्ही मग नाम कसं बी घ्या. तुम्ही दंबानं जरी नामस्मरण केलं ते शेवटी पुण्यच आहे. आणि तुम्ही सात्विकतेने नामस्मरण केलं तरी पुण्यच आहे. एकदा महाराज एक म्हातारा आजारी पडलं. ते फक्त काय म्हणतं, कोण म्हणायचं? म्हातारा आजारी पडलं की दवाखान्यात आणलं. दवाखान्यात आणल्यानंतर महाराज त्या ICU मध्ये 3-4 दिवस थांबलं. 4 लाख रुपये बिल झालं. 4 पोरांनी 4 लाख रुपये भरले. वसोन सकी पाप जाय त्रिविध तो ताप. ती म्हातारा दवाखान्यात आणलं. दवाखान्यातून गदी गेलं. गदी गेल्यावर 4 सुना. पहिली धाकटी सुनन, थोरली सुनन, मधली सुनन, सगळ्या सुनाच. वसोन सकी पाप. सुंदर मृदंग वाजत. तुमचं लग्न झालंय का? हा, नाही झालं? मला माहिती आहे. करीन तुमच्या बाबांचं झालंय. बरोबर बाबा? हा, मला सांगा, तुमचं मृदुंगावर जास्त प्रेम आहे का बायको जास्त प्रेम? बरं बोलायचं. सप्त तो बायका कुणावर जास्त प्रेम? मृदुंगावर जास्त प्रेम आहे का बायको जास्त प्रेम आहे बाबा? महाराज
मालकीन बाई नाहीत नाही तर साहित्य मग घराचा दरवाजा इथंच कप्त्या लावा खरं सांगायचं कोणावर पत्नीवर बरोबर. मग मला सांगा आता आमचे किशोर महाराज नगापासून मृदुंगालात तुम्हीची बायको समजा तुम्ही तुमच्या वयामध्ये तुम्ही तुमच्या बायकोला फिरायला घेऊन गेलात तुमचं जरी लई बायको प्रेम असलं तरी तुम्ही दिवसाला तुमच्या बायकोला दोनदाच पावडर लावता. कीर्तन संपुष्ट तुम्ही 1000 वेळेस मृदुंगाला पावडर लावता बरोबर. प्रेम कोणावर आहे मृदुंगावर. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. तुम्ही कसंही नामस्मरण करा शेवटी पुण्य तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. वसोन सके पाप जाय त्रिविधतो ताप. मग ते म्हातारे फक्त म्हणायचं म्हातारे सगळे 4 लोक आले 4 लाख रुपये खर्च केले. म्हातारा घरी घेऊन गेले. म्हातारा घरी घेऊन गेलं. म्हातारा खटाव टाकलं. म्हाताऱ्याने बंगला गाडी घर संपत्ती सगळं कमवून ठेवलं. वाक्य नाही आहे का जगाच्या पाठीवर असं एकमेव साम्राज्य होतं की त्याच्यामध्ये शुद्ध कांचनाची शब्द कोटी घर. तुका म्हणे ती संपदा एवढी सांगतो कवडी गेली नाही. रावणाच्या घरी एवढी सोन्याची लंका होती रावणाची. वाक्य नाही का एवढी सोन्याची लंका रावणाकडे होती. जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये होता तोपर्यंत रावणाला भीती नव्हती. ज्या दिवशी लंकेमधून विभीषण गेला त्या दिवशी रावणाचा कार्यक्रम झाला. ही एक त्या सत्पुरुषाची ताकद आहे आणि ते सत्पुरुष म्हणजे श्री संत वामनभाऊ. त्यांच्या कृपाशीर्वादाने आपण राहतोय. नोहे नोहे आपल्या कित्येक पिढ्या वारकरी संप्रदायाचं जतन करत राहू. हीच रौप्य महोत्सवानिमित्त माझ्या भाऊंच्या चरणी काही कमवून गेली ठेवायचं. ती मात्र खटाव पडेल दिसतं वाकी वाकी पोरांना वाटलं मरताना कवाय ना वासुदेव केशवा म्हणीन म्हातार. पण म्हातारा अजिबात वासुदेव केशवा म्हणलं नाही. म्हणलं पोरावो अरे नख वाढू वाढू संसार केला उभा केला. वाकी म्हणजे वासुदेव केशवा नाही. तेवढं वासरू किरसुनी खाताय तेवढं हा कसंही नामस्मरण करा शेवटी महाराज पुण्याचं आहे. नुसतं पाप जाईल नाही महाराज. पापाची कळप पापाची कळप पळती पुढी. पापाचा नाही नाटवे इथपर्यंत आपण वसोन सके पाप जाय त्रिविध तो ताप. त्रिविध ताप कोणता आदिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक हे त्रिविध तापाचे. मग सुंदर देवीचं गाणे महाराज. त्रिविध तापाची करुणा
वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. शेवटचे 10 मिनिटं राहिले महाराज. जगाच्या पाठीवर संप्रदायाने जेवढं क्रांती केली तेवढी क्रांती जगाच्या पाठीवर पुन्हा संप्रदायाला करता नाही आली. वाक्य नीट आहे का? ह्या अभंगामध्ये तुकोबाने नामस्मरणाचं महत्व सांगताना जगाच्या पाठीवर नाम हे असा औषध आहे की तुटे भवरोग संचित क्रियमान रोग किंवा हेच भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटी व्याध हेच औषध आहे. या औषधानं काय होईल? कोणतं औषध आहे? ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. फायदा काय होईल? वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. महाराज एवढं होईल तो, पण अजून काय फायदा होईल? तुका मने माया, तुका मने माया, तुका मने माया, तुका मने माया, विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म वसो न सके पाप किंवा तुका मने माया होय दासी लागे पाया. किंवा माया नुसती दासीच होत नाही. कशामुळे माया दासी होते महाराज? जीवनामध्ये येऊन आपण जर मनात नामस्मरण केलं तर माया आपल्या चरणाची दासी होते. पुरावा हरी हरी तुम्ही म्हणाले
माया जाळ तुटतील तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. इथपर्यंत आपण आलो. वाक्य नीट आहे का? मायाला सुद्धा तरुणाची दासी बनवेल एवढी ताकद जर कशामध्ये असेल ते म्हणजे नामस्मरणामध्ये असेल. वाक्य नीट आहे का? जाता जाता शेवटचे 5 मिनिटं महाराज जगाच्या पाठीवर मायेने सुद्धा परत पाठवलं. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भूतांची. ही ताकद नामस्मरणामध्ये. पापाचे कळप पळती पुढे ही ताकद नामस्मरणामध्ये. एवढीच ताकद नाही. हरि अभिरे हरि अंतिरे हरि व्यापक सर्वा भूती रे हरि व्याला रे हरियाला संत संगी प्रमाण झाला. किंवा जहा पग डालू देखे अंदिरा बाकी सबका प्यारा होऊन गिरा. सात विनार आहे हृदय विना संपुष्टी. तू काम आणि अभिमान केला अवघाचे देव झाला. किंवा काम क्रोध बंदी खाणी तू कामने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. किंवा तू कामने दे भरी विठ्ठले काम क्रोध घर केले रीते. संतांना दगडात देव दिसला. आपल्याला कुत्र्यात सुद्धा देव दिसत नाही. आपल्या घरी जर कुत्र आलं तर आपण काय करतो? यू 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 काय करतो? यू 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 यू. हातात काय असते? हातात बरोबर हातात काय असते? हातात तुकडा. पाठीमाग तिकडं असंच आहे का? असं काय यू यू यू. आणि जवळ आला की हाती घेऊन तूप वाटी नामा धावे श्वाना पाठी. ना एवढी ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये. किंवा गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. एवढी ताकद वारकरी संप्रदायामध्ये. तुका म्हणे माया किंवा तुका म्हणे मुक्ती परिनिधी नवरी. 8 दिवस 4 फेरी वेळी किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेली. आणि तुका म्हणे करू पावटणी करू स्वर्गाची निशाणी. अरे माया सुद्धा चरणाची दाशी होते. एवढं ताकद नामस्मरणामध्ये. मग रौप्य महोत्सवानिमित्त महाराज एवढंच वाक्य महिला मंडळ घेऊन जा. मी तुमच्या मुलासारखा आहे. आता कीर्तनाला जेवढ्या जेवढ्या सुना आल्या त्या सुनांना जाता जाता एकच सांग नाही. हे कीर्तन बाकीचं हितच सोडून गेलं तरी चालेल. पण रौप्य महोत्सवाच्या वर्षानिमित्त या धर्म मंडपामध्ये तुम्ही शपथ घ्या की मला जी सासू भेटली ही सासू नसून आई. मला वाटलं सुना सासाच टाळ्या वाजी त्यांनी तुझं सुनानी टाळ्या वाजी. वाक्य नीट आहे का? मला जी सासू भेटली की सासू नसून आई नसून राजा माझी जी सासू आहे ती साक्षात रुक्मिणी माऊली आहे. आणि माझा जो सासरा आहे तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला सुद्धा अखिल कोड ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याने दर्शन द्यावं तर सासूचा विठोबा म्हणून सासऱ्याची सेवा करा आणि सासूची रुक्मिणी म्हणून सेवा करा. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आईवडला सकल शास्त्राची भोगी. जे का माता पित्रे आणि तुम्ही फक्त सासूला नका आई मानून. मग सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हासी भकाले तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी जन्म वाया गेला. तुका म्हणे मुक्ती परिनिधी नवरी. 8 दिवस 4 खेळी मिळी. वाक्य नीट आहे का? जगाच्या पाठीवर असं तुम्हाला वाटत असेल तर तरुण मंडळ महाराज तिकडे तरुण पोर आहेत. खरं तर त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तिकडे सुद्धा तरुण पोर आहेत. तिकडे सुद्धा तरुण पोर आहेत. एकदा तरुण पोरासाठी जोरदार टाळ वाजवा. नाही तर काही गावामध्ये महाराज महाराष्ट्राला फिरणं होते. तरुण आणावं लागते धरून. एक तर बाबा म्हणता महाराज बुलढाणा जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं महाराज. एक म्हणला महाराज तुम्ही महाराज तुम्ही म्हणलं महाराज. म्हणलं हो. बारीक दिसतो म्हणलं हो. कुठले म्हणलं मातकुळीची. महाराज जय महाराज तुमचं घरी रोज नवीन घर. तुम्ही महाराष्ट्राची शान आहे माझा शान. काय म्हणलं बरोबर?
तुम्ही महाराष्ट्राची शान आहे शान. म्हणलं मी शान आहे तर उचलू खड्यात आणि टाक. वाक्य नीट ऐका. तरुण पुरोहित आले अतिशय आनंद वाटतो महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनार. इतके तरुण पोराची ताकद आहे. मग तू फक्त तरुण पोरांना जाता जाता महाराज एवढंच एक सांग. वाक्य नीट ऐका. जगाच्या पाठीवर तुम्हाला असं वाटत असेल की बामण भाऊंची आपल्यावरती कृपा होईल, अखिल कोट पांडुरंग परमात्म्याची आपल्यावरती कृपा व्हावी. तर वाक्य नीट ऐका. जगाच्या पाठीवर असं वाटत असेल तर संप्रदायाची आपल्यावरती कृपा व्हावी, पांडुरंगाने आपल्याला दर्शन द्यावं आणि लक्ष्मी आपल्या मागे पुढे पळत राहावी. वाक्य नीट ऐका. महिला मंडळ मला सांगा, लक्ष्मी कोणाची बायको आहे? लक्ष्मी लक्ष्मीताई काय विस्ताराचं नाव असं होतं. त्यांना नाव घ्या म्हणून एकदा म्हणायचं असं म्हणजे का बाईला नाव घ्या नाव घ्या. ती म्हणजे बाबा कायचं नाव घेतोय, जाऊ दे बाई घेते म्हणजे मातकुळीची होती जत्रा, त्यात घेतला बाटवा, बाटव्याचं तुटलं बटन. म्हणजे बरं झालं बाई. ते म्हणली काय महाराज नाव घ्या असं म्हणताय. बाटव्याचं तुटलं बटन ते काय समोरून आलाय तो माझा साठवाय म्हणते. वाक्य लिहिताय का? पवित्र ते कुळ पावतो देश जे ते हरीचे दास जन्मले. वाक्य लिहिताय का? अजून एक 25 वर्षाची परंपरा किती पुण्य फळाला देते तुम्हाला सांगतोय. आपल्याच गावामध्ये एक ऋषिकेश श्रीराम डोके नावाचा मुलगा देश धर्मासाठी आईचं नाव अर्चना. ते आलं का? आलं कुठे? उभा राहा मावशी, उभा राहा. पुढच्या वर्षी पंचवार्षिकला तुम्हाला आमच्या गटात उभा करायचं. उभा राहा मावशी. अर्चना ताई. श्रीराम दादा आलेत का? श्रीराम दादा कीर्तन संपल्या आले का? आले बाबा तिकडे. ह्या माता माऊलीसाठी मला एकदा जोरदार का टाळल्या माझा माहिती का? ह्या माऊलीने आपला मुलगा गल्लीसाठी नाही, तालुक्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर आपला मुलगा देशासाठी दिलाय. देश. बापाने रात्रंदिवस कष्ट केले, गावासाठी नाही, देशासाठी नाही, जगासाठी कष्ट केलेली माता माऊली. आणि हेच आपल्या गावामधलं पांडुरंग आणि रुक्मिणीचं रूप आहे. अजून कुठं पांडुरंग शिव बरोबर. असे जन्माला यायला पाहिजेत, परत असे जन्माला यायला पाहिजेत महाराज. आणि ह्यांना घडवणारे जे शिंब शिवशंभू मर्दानी आखाडे त्यांचे जे सर्व सदस्य सर्व भोरकर्ते धरती या ठिकाणी उपस्थित आहे, यांच्यासाठी महाराज एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वारकरी संप्रदायाच्या गादीवरून तुम्हा मायबापांच्या चरणी साष्टांग दंडवत. तरुण पोरं हे फक्त तुमच्यासाठी होतं का? अरे आपल्याच गावचा मुलगा गावासाठी काम करत नाही. आपल्याच गावचा मुलगा देव देश आणि धर्मासाठी काम करतोय. देव देश धर्मासाठी काम करणारी माती दुसरी तिसरी कुठली नसून ही माती मातकुळीची. आणि मातकुळीच्या मातीमध्ये एवढी ताकद आहे की ती अशा अनमोल रत्नांना जन्म देईल. आता हे 2 नरवीर रत्न जन्माला आले. कुठून आले? ह्याच गावाची ताकद आहे. वाक्य नीट आहे का? 25 वर्ष तरुण पोरं तुमच्या जातात तर सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. वाक्य नीट आहे का? जगाच्या पाठीवर तुम्हाला असं वाटत असेल संतांनी वामन भाऊंनी आपल्यावरती कृपा करावी, तर वाक्य नीट आहे का? आई वडिलांची सेवा करा. आणि एक मुलगा दुसऱ्या देशामध्ये राहत होता आणि त्याला कळलं आपली आई वारली. आपल्या आईला त्याने उभ्या आयुष्यात कधी पाण्याचा ग्लास भरून दिला नाही, कधी जेवढीच का विचारला नाही, कधी पैसे पाठवले नाहीत. अमेरिकेमध्ये कोट्यावधी डॉलरचा तो मालक होता, तरी त्यानं कधी आईला बघितलं नाही. आज ज्यावेळेस आई वारली त्यावेळेस गावकऱ्यांना त्या पोराला पत्र पाठवले की तुमची आई वारली, तुम्ही अंत्यदर्शनासाठी येऊन जा. वाक्य नीट आहे का? हे संस्कार जर तुम्ही ह्या वयात दिले नाही तर पुढे गोष्ट खूप अवघड आहे. त्या आईचं पत्र वाचलं त्या पोरानं ते पोरग विमानानं महाराज त्या गावामध्ये आलं. आणि गावामध्ये आल्यानंतर तो येऊपर्यंत खूप उशीर झाला होता. गावकऱ्यांनी ती महाराज चितेचं प्रेत रचलं आणि प्रेतावर महाराज आईचं प्रेत होतं. आईच्या प्रेताकडे त्या पोरानं बघितलं. उभ्या आयुष्यामध्ये कधी आईला त्याला विचारलं नाही, कधी जेवढीच का म्हणून विचार नाही. कोट्यावधी संपत्तीचा मालक उभा आयुष्य आई बाप भीक मागत समाजामध्ये जगले. त्या आई बापाचं शेवटचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ते पोरग आलं. जगाच्या पाठीवर आई काय असते तुम्हाला सांगतो महाराज. ते
होतं आणि त्या पोरानं महाराज दंडवत घातले. आई उभं आयुष्य मी काही करू शकलो नाही, तुला 2 घास भरू शकलो नाही, पण आई मला जाताना तेवढे एक दर्शन दे. वाक्याने काय का घडलेली सत्य घटना आहे महाराज. जर ते चितातला प्रेतातला हात बाहेर आला, पोराच्या हातात दिला आणि आईनं जाता जाता पोराला आशीर्वाद दिला. याला आई म्हणतात. आई म्हणतात. वाक्य नेत आहे काही मी सांगत नाही, सकल शास्त्राची धुरी. जे का माता पितरी 25 वर्षानिमित्त महाराज रौप्य महोत्सव आहे. हे रौप्य महोत्सव तुम्हाला असं वाटत असते सार्थक व्हायला पाहिजे तर एकच करा, 25 पोरं आपल्या गावचे मायकरी व्हा. ते वर्ष सार्थक झाल्याशिवाय राहणार 100%. काय लागते फक्त माळ घालायची. माळीची ताकद काही कमी का महाराज? ऊर्ध्व कुंड भाळ कंठी शोभे माळ तया भेने कंकाळ. एवढी ताकद बाबा प्रमाण द्यायचंय का? द्या द्या, काही अडचण नाही. विठाला विठाला या अभंगामध्ये प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा तुम्हाला भवरोगातून जर तोडून जायचं असेल तर तुटे भवरोग संचित क्रियमान भोग नोहे नोहे हेची भवरोगाचे औषध. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम कैसे जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्मात. शेवटच्या मिनिटात महाराज जाता जाता नामस्मरणात प्रथम दिवसाची सेवा असल्यामुळे पहिल्यांदा महिला मंडळ भजन करतील आणि नंतर पुरुष मंडळ भजन करतील. महिला मंडळ जाता जाता भजन करायचं. तुम्ही भजन नाही केलं तर 2 असतील कीर्तनात. हा जरा ताकदीनं भजन करायचं. बरोबर तयार? टाळी वाजवायची. तुकाराम तुकाराम अरे अजून एकदा शेवटचा चान्स. तुकाराम 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 तुकाराम. शेवटचा चान्स. तुकाराम 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 तुकाराम. काय तुम्ही भजन करता? भजन कसं करायचं असतं आमच्या पुरुष मंडळीतून. बाबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.
जाय त्रिविधतो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. सालाबादप्रमाणे अतिशय सुंदर भव्य दिव्य अशा प्रमाणे रौप्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये माता भगिनी सर्व गुरुवर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी सुंदर अशी मृदुंगाचार्य गायनाचार्य महाराज बेबप्पा गावातले सर्व सरपंच साहेब असतील सर्व माता माऊली या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. वाक्य नीट ऐका, नामस्मरणाची किती ताकद असते. आता 5 दिवसापूर्वी गादीवरून सांगते, खोटं बोलणार नाही, 5 दिवसापूर्वी महाराज माझा ऍक्सिडेंट झाला. इकडे येताना गाडीच्या 2 पलट्या झाल्या. किती? 2 पलट्या झाल्या. गाडी दोन्ही साईडनी मोडली. सगळ्या गाडीच्या काचा फुटल्या. गाडी पुढून धडकलं नसतं. गाडीचं चालता टायर फुटलं. टायर फुटल्यामुळे गाडी खड्ड्यात गेली. 2 पलट्या झाल्या महाराज. गाडीच्या 2 पलट्या झाल्या. 2 पलट्या झाल्या. एअरबॅग ओपन झाली नाही, काही नाही. एवढा मोठ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, जो बघल तो म्हणायचा हसले 100% माणसं गेली असतील, 100% माणसं गेली असतील. पण वाक्य नीट ऐका, नामस्मरणाची एवढी ताकद आहे. एवढी गाडी पलटी होऊन महाराज साधं खर्चच सुटला आहे. ही वामन भोनची ताकद. या उभारा महाराज अवकाळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबत असे. शेवटचा दृष्टा महाराज सेवेला पूर्णविराम. जगद्गुरु तुकोबाराय महाराज कीर्तन करायचे. कीर्तन संपल्यानंतर महाराज तुकोबाराय घरी निघाले. आणि घरी असताना महाराज चोराने त्याला पकडलं. आणि पकडल्यानंतर तुकोबाराय चोरी करायला चोरात गेले. गेल्यानंतर तुकोबाराय 4थ्या मजल्यावर गेले. चोरांना वाटलं काय तेवढं काही असेल तर टाका. तुकोबारायने दगड टाकले, माती टाकली, तिकडून घागरी टाकल्या, सुप टाकले. महाराज सगळ्या लोकांचे हातपाय तुटले, चोरांचे हातपाय तुटले. सगळे चोर महाराज तुकोबारायांना सांगतो, ओ तुकोबाराय पहाट झाली पहाट. ज्यावेळेस तुकोबारायांनी महाराज पहाट झाली असा शब्द ऐकला, त्यावेळेस महाराज शेवटचं प्रमाण महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यावेळेस पहाट झाली असा शब्द ऐकला, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज चोरी करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी शब्द उच्चारले, उदा जागे वारे ते सुरू करण्यास आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने त्या वास्तूचं थोड्याच काही काळामध्ये उद्घाटन होईल. त्या उद्घाटनासुद्धा सर्वांचे आशीर्वाद असणं अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी वामनभाऊच्या 50 वर्षांनी चाललेलं आवाहन आणि पुण्य सप्ताह, या सप्ताहाची प्रथम दिवसाची सेवा मदत आम्हालाकडे या सर्व गावकऱ्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे आली. असाच आशीर्वाद माझ्यावरती राहो हीच पांडवनाकडे प्रार्थना. आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांना उदंड आयुष्य लाभो. नका जाऊ त्याच्या गावा नामधारकाच्या सेवा. एखादा शब्द जर चुकून गेला असेल तर उदाहरणकराने या ठिकाणी कोटामध्ये घ्या. लेकुराची हित पाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी नकरी ज्ञानेश्वर